रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ। आज आहे नवरात्रीची पहिली माळ आणि पहिल्या माळेला देवीला विड्याच्या पानांची माळ घातली जाते। तसेच या दिवशी देवीला गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवून अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। जो कोणी भक्त या दिवशी देवी शैलपुत्रीची भक्तिभावाने पूजा करतो, उपवास करतो, त्याला जीवनातील सर्व संकटे दूर होतात। देवीच्या कृपेने अनपेक्षित फळ प्राप्त होते। संकटाच्या काळात देवी शैलपुत्री भक्तांचे रक्षण करत असते। या दिवशी भक्तांनी कुंजिका स्तोत्राचं पठण करणं अत्यंत शुभदायी मानलं जातं। या स्तोत्राच्या पठणाने मन शुद्ध होतं आणि नवरात्रीच्या उपासनेला पूर्णता देखील मिळते। या दिवशीचा रंग जो आहे तर तो पांढरा रंग आहे। शैल म्हणजे पर्वत, म्हणूनच हिमालयाची कन्या पार्वतीला शैलपुत्री म्हटलं जातं। भगवान शंकरांची पत्नी असलेल्या या देवीचे वाहन वृषभ म्हणजे नंदी म्हणजेच बैल आहे। तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ, डाव्या हातामध्ये कमळ आहे। साधेपणा, दयाळूपणा, सौंदर्य आणि मूर्तिमंत रूप असलेली देवी हिमालयावर विराजमान आहे। देवी शैलपुत्रीचे कठोर तपश्चर्या करणारे वन प्राण्यांची रक्षक